श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या प्रवासाची सुरुवात देवाच्या नावाने झाली की मनाला एक वेगळी शांतता मिळते. आज हा प्रवास माझा स्वतःच्या गाडीपासून सुरू झालेला, पुढे ट्रेनचा अनुभव आणि शेवटी पुण्यापर्यंतचा हा सुंदर प्रवास. चला तर मग आठवणींना एकत्र अनुभवूया. आदल्या दिवशी मी गाडी वगैरे साफ करून घेतली. प्रवास म्हटला की थोडीशी धावपळ तर होतच असते, पण मजा देखील येत असते. नातलगांना भेटायचा आनंद वेगळाच असतो. सकाळी आम्ही 5 वाजेला 5:30पर्यंतच घरातनं निघालो जाण्यासाठी, कारण की आम्ही लांब आहे आणि गावाकडं जाण्यासाठी तर वेळ लागतोच. मग मध्येच ही एक मामबहीण मिळाली आणि तिच्या बाळाला घेऊन तिला पण आमच्यासोबतच घेऊन गेलो जिथं आम्हाला जायचं होतं तिथं. बघा ही चिमुकली, आणि त्यांना पण खूप आनंद झाला. नंतर मग आम्ही एका ठिकाणी पोहोचलो. तिथं उत्तर कार्याचा कार्यक्रम होता. म्हणजेच माझे जवळचे पाहुणे वारलेले होते आणि त्यांचं उत्तर कार्य त्या दिवशी होतं, म्हणून तिथं गेलो. आणि तिथून निघाल्यावर मग रात्रीचा प्रवास आम्ही ट्रॅव्हल्सने सुरुवात केली. ट्रॅव्हल्सने पुण्याला जायला निघालो. पण तुम्हाला एक गंमत सांगते, ट्रॅव्हल्सने निघालो आणि नंतर मग सकाळी आम्ही ट्रॅव्हल्सवरून उतरून ट्रेनचा प्रवास सुरू केला. ट्रेन म्हणजेच लोकल पकडून आम्ही त्यांच्या घरी पोचलो, जिथं आम्हाला जायचं होतं तिथं. त्या ठिकाणी पोचलो. त्या ठिकाणी आम्ही एका कामासाठीच, म्हणजे लग्न जुळवण्यासाठी जाणार होतो. तर त्यांचं घर आम्ही व्यवस्थित बघून घेतलं. ते म्हटले कसं की गेल्यावर बहिणीची मुलगी असल्यामुळं सगळं नेवनेटकं बघण्यासाठी ती म्हटली की ताई तू सोबत जा, म्हणून मी सोबत गेलेली होते. आणि मग सगळं व्यवस्थित बघून घेतलं. बोलणं चालणं देखील झालं, कारण की मुलगी जर म्हटली द्यायची आपल्याला, तर मग खूप बारीक-निरीक काही गोष्टी असतात, त्या व्यवस्थित समजून घ्याव्या लागतात आणि समजून सांगाव्या देखील लागतात. समोरच्यांना देखील आपलं म्हणणं पटायला हवं आणि आपल्याला देखील त्यांचं म्हणणं पटायला हवं. म्हणजेच हे आयुष्यभराचं नातं जोडायचं काम असतं. तर आयुष्यभराचं नातं जोडण्यासाठी आणि नवीन लोकांमध्ये आपण जातो, तेव्हा त्या नवीन लोकांना आपलंसं वाटावं किंवा त्यांचा स्वभाव देखील आपल्यासारखाच असावा, आणि मुलीचा भविष्याचा विचार करत मग मी पुण्याला पोहोचले. आणि तिथं गेल्यावर मुलाचं घरदार सगळं व्यवस्थित बघून घेतलं. बोलणं चालणं देखील व्यवस्थित करून घेतलं आणि मग आम्ही लग्न पक्कं केलं. आणि मग तिथंच आम्ही नारळ गोट्याचा कार्यक्रम आपटला. जे काही होतं आमचं डिसिजन ते आम्ही कंप्लीट केलं. बहिणीची मुलगी काय आणि माझी काय. मग तिथून आम्ही नंतर फोटो वगैरे देखील, आता शहराच्या लोकांना तर फोटोंचं खूप वेडं असतं, फोटो वगैरे काढून घेतले आणि परतवाचा प्रवास पण आमचा सुरू झाला. म्हणजेच आम्ही तिथून निघालो पुण्याहून. तर पुण्यामध्ये एवढी ट्रॉफिक असते, काय सांगू तुम्हाला. स्टेशनवर जाण्यासाठी अवघ्या मला 2-3 तास लागून गेले आणि खूपच वेळ लागला ट्रॅफिक असल्यामुळं. पण शहर खूप छान आणि खूप वेगळेच आनंद या पुणे शहरामध्ये येत असतो. तुम्ही जर गेले असाल तर तुम्हाला देखील जे अनुभव आले असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तिथून मग आम्ही रात्री रेल्वे स्टेशनवर जाऊन, कारण की आम्हाला येताना आम्ही ट्रॅव्हलचा प्रवास केलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्हाला थोडासा प्रॉब्लेम झालेला होता, म्हणून आता असं वाटत होतं की नको तो ट्रॅव्हलचा प्रवास, कारण की रेल्वेचा प्रवास हा घरासारखा वाटत असतो आणि काहीच वाटत नाही, प्रवास देखील जड जात नाही, म्हणून रेल्वेचा प्रवासाचं डिसिजन आम्ही घेतलं. रात्रीची वेळ होती आणि हे पुणे वेगळंच काही वाटत होतं. एवढं छान लायटिंग वगैरे आणि हे वातावरण बघून खूपच छान वाटत होतं. प्रसन्नता मनाला वाटत होती. पूर्ण थकवा निघून गेला हे पुण्याचं हे नगर बघून. खरंच असं वाटतं की जावं, पण आम्हाला वेळच मिळाला नाही कुठं फिरायला, कारण की आम्ही जे काम ठरवलं होतं ते काम आम्ही पूर्ण केलं आणि ते आम्हाला कंप्लीट करायचं होतं, कारण की साहेबांना सुट्या न होत्या, म्हणून आम्ही झटपट जे करायला आलो तेच केलं. फिरणं काही आमचं झालं नाही. नंतर आम्ही ट्रेनमध्ये 8 वाजेला बसलो आणि मग आता खाण्यासाठी काय करावं, तर मग आम्ही पाववडेच घेतले आणि पाववडेच 1-2 पाववडा आम्ही सगळ्यांनी खाल्ला, कारण की दुपारी जेवण झालेलं होतं उशिरा, म्हणून काही जास्त भूक नव्हती. एक नेमकं काय झालं, आम्ही ज्या डब्यामध्ये बसलो त्या डब्यामध्ये कोणीच आलं नाही. जसं आम्ही बसलो तसे शेवटपर्यंत आम्हीच राहिलो, म्हणून प्रवास कसा व्यवस्थित झाला. माझ्या चिमुकलीने हा व्हिडिओ बनवला केव्हा मला कळलंच नाही, जेव्हा मी जात होते घरातनं बाहेर पडताना, बाय बाय मम्मा म्हणत. तर प्रवास संपतो, पण आठवणी मात्र मनात राहतात. आज हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केला. पुढचा प्रवास लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.